श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा की आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता दिवाळी खूप थोड्या दिवसांवर आलेली आहे, तर जो दिवाळीसाठी आपण झाडू आणतो तिला शिराई म्हणतो, आपण लक्ष्मी म्हणतो, काही ठिकाणी तिला केरसुनी म्हणतात। तर बघा ती काही शिराई आहे ना, तर ती शिराई केव्हा आणावी, त्याच्यानंतर ती शिराई केव्हा आणावी, त्याच्यानंतर आपल्याला की बघा की आपण काही चुका करतो की बघा की आता आपण लक्ष्मी पूजनासाठी शिराई आणतो, तर ती शिराई आपण कधी आणायची आहे आणि बघा की घरामध्ये जी काही आपली शिराई असते की तर त्याच्या संबंधित आपण काही चुका करतो आवर्जून, म्हणजे न कळत त्या जवळपास 90% म्हणजे लोकांकडून त्या चुका होतात। त्याच्यामुळे काय होतं, माता लक्ष्मी आपल्यावर रागावू शकते। आणि बघा की जो काही आता आपण नवीन झाडू आणणार आहे, तर जो काही आपला जुना झाडू आहे तर त्या जुन्या झाडूचं आपल्याला काय करायचं आहे, तर आता हे सगळं आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा की आता शक्यतो सगळ्यांची साफसफाई दिवाळीची झालेलीच असेल, आता वेळ येते ती शॉपिंगची। तर बघा की आपलं काय असतं की आपण खरेदीला जातो, म्हणजे ते काही असू द्या, तुमचे कपडे असू द्या, इतर शॉपिंग असू द्या, त्यावेळेला दिसलं की अरे म्हणजे झाडू विकणारे दादा दिसले किंवा कोणी दिसलं तर आपण काय, चला कामात काम करू की चला घेऊन टाकू, आपण झाडू घेऊन टाकू किंवा शिराई घेऊन टाकू, बरोबर ना। म्हणजे भरपूर जणांचं असं होतं, पण तसं करायचं नाही। म्हणजे आपल्याला दिवाळीच्या पिरियडमध्ये जो काही आपण झाडू आणतो आणि इतर वेळेस सुद्धा झाडू आणण्याचे दिवस हे ठरलेले असतात की म्हणजे बघा की आपल्याला झाडू हा बुधवारी आणि शुक्रवारी आपल्याला हा म्हणजे झाडू आपल्याला आणायचा असतो इतर दिवशी। आणि आता जी काही दिवाळीच्या पिरियडमध्ये आपल्याला जी लक्ष्मी आणायची आहे, म्हणजे जो झाडू आणायचा आहे, तर तो आपल्याला कधी आणायचा आहे, तर तो असा उठसूट केव्हाही घेऊन आपल्याला यायचा नाही। तर आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी, तर धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला झाडू घेऊन यायचा आहे की बघा धनत्रयोदशीच्या दिवशी आपण काय करतो, सोनं चांदी भांडे म्हणजे काही असू द्या, ते देवाशी संबंधित असू द्या किंवा आपले दुसरे काही असू द्या, तर आपण अशा वस्तू घेऊन येत असतो। पण ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ना, तर त्याच आपण आणणं विसरतो की बघा आता असं काही आहे का धनत्रयोदशीच्या दिवशी की लक्ष्मी माताला फक्त सोनं चांदी ह्याच गोष्टी हव्या असतात, असं काहीही नाही। बघा की ती शिराई आहे ना, तर ती तुम्ही मोठी आणली तर हार्डली हार्ड एक 80 रुपयापर्यंत मिळते आणि छोटी आणली तर 20-30 रुपयापर्यंत मिळते। तर बघा की आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून, म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला शक्यतो जी काही शिराई आहे ना, तर ती शिराई आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे। आणि ठीक आहे, आता जर तुम्ही आणून ठेवली असेल तर ठीक आहे, किंवा मग जर तुम्ही आणणार असेल तर शक्यतो धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला शिराई आणायची आहे। ह्या दिवशी ना अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्या खूप महत्त्वाच्या आहे। म्हणजे बघा की धने असतात, लवंग, वेलदोडे, त्याच्यामध्ये शिराईला तर खूप महत्त्वाचा मान आहे। तर आपण हे सोडून देतो आणि बघा की अरे यार मी सोनं घेऊ शकत नाही, मी हे असं रडत बसायचं नाही। इतर पण गोष्टी लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे आणि त्या आपल्या आवाक्यात असतात, अगदी 20-30 रुपयांमध्ये येतात। तर ठीक आहे की आपल्याला झाडू हा धनत्रयोदशीच्या दिवशीच आणायचा आहे। आणि आणल्यानंतर जेव्हा आपण संध्याकाळी पूजा मांडतो धनत्रयोदशीची, तर त्याच्या पण आपल्याला तो बाजूला आपल्याला झाडू ठेवायचा आहे। तुम्ही त्याला हळदी कुंकू अर्पण करा, म्हणजे त्या दिवशी पण तुम्ही त्याची पूजा केली तरी चालणार आहे। आणि मग लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तर काय त्याचाच मान असतो, म्हणजे शिराईचाच खरं तर मान असतो। आता आपल्याकडे कसं असतं की झाडू की अरे म्हणजे जे पूर्वीची शिराई जी असते ना शिराई, तर त्या शिराईचा खरा मान असतो, पण ती कशी असते की छोटी असते, म्हणजे आपल्याला झाडताना खूप वाकावं लागतं। आणि आजकाल लोकांना असा त्रास नको आहे, तर मग आपण काय करतो, लांब लांब जे दांडे असतात त्या लांब लांब दांड्यांचे आपण झाडू घेऊन येतो आणि त्याच्यामध्ये आता आपण प्लास्टिकचे झाडू वापरतो। म्हणजे तुम्ही काय मी काय आपण बऱ्यापैकी प्लास्टिकचाच झाडू वापरतो, पण असं करायचं नाही शक्यतो। बघा की तुम्ही जे शिराई विकणारे असतात ना, तर त्यांच्याकडे आता झाडू पण येतात त्या प्रकारचे, म्हणजे माझ्या माहेरी तर खूप छान झाडू मिळतात असे। जशी शिराई असते ना, शिराई बघा की आता मला झाडाचं नाव नाही आठवते, पण त्या झाडाचे ना मोठे मोठे असे फळं असतात, तर त्या फळांपासून ती शिराई बनवली जाते। तर त्या शिराईमध्ये जे फळ वापरतात ना, तेच त्या झाडूमध्ये फळ वापरले जातात, एकदम छान मोठा झाडू मिळतो। तर आपण जर तसा मिळाला तर तसा तो झाडू नक्की आणायचा आहे, कारण की बघा हे जे पूजेसाठी छोटे छोटे शिराई आणतो, बऱ्यापैकी काय होतं की आपल्या त्या घरात असतात, मग काहीच उपयोगात काहीही नाही, मग आपण काय करतो, ते एकावर एक साचून ठेवतो।
तर असं नाही करायचं आपल्याला, किंवा मग ती कुणालाही देऊन टाकतो, इथं तिथं फेकतो. आपल्या घरातली लक्ष्मी कोणालाही द्यायची नाही. खरंच कचरा गाडीत घंटा गाडीमध्ये तर बिलकुल आपली लक्ष्मी टाकायची नाही. कारण की कसं असतं की बघा की ती 2-3 महिने घरात पडते, मग एखाद्या वेळेस आपण घर आवरायला काढतो, चला दिली ती कचरा गाडीमध्ये, दिली कचऱ्यामध्ये टाकून, किंवा दिली कोणाला तरी. असं करायचं नाही. आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे ना ती कधीच कोणाला द्यायची नाही आपल्याला. तर त्याच्यामुळे कसं असतं की तुम्हाला जर मोठी शिराई मिळाली किंवा त्याच फळांमधला मोठा झाडू मिळाला तर तोच आणायचा आहे आणि तो वापरायचा आहे. आणि बघा की आता आपलं झालं की झाडू कधी आणायचा. आता आपण की त्या शिराईबद्दल किंवा त्या झाडू म्हणजे झाडूमध्ये आपण काही काही चुका करतो. तर त्या चुका कोणत्या? बघा, आपण तो झाडू घेऊन येतो ना, म्हणजे जी शिराई घेऊन येतो आपण, तर ती शिराई आणताना खूप मोठी चुकी करतो. म्हणजे खूप लोक ही चुकी करतातच. आणि ठीक आहे, शक्यतो बायका तर जास्तच करतात, कारण की बायकांचा तो स्वभावच आहे बार्गेनिंग करणं किंवा म्हणजे कंजूसपणा करणं. चांगली गोष्ट आहे ती, वाईट नाही. पण मी एक सांगते की जेव्हा आपण हा झाडू घ्यायला जातो किंवा मग ही शिराई आपण घ्यायला जातो, तर आपण काय करतो बघा की पहिला प्रश्न असतो की केवढ्याला आहे, हा प्रश्न असतो, बरोबर. आणि दुसरं काय असतं की ती शिराई घ्यायची, ती अशी करून बघायची, म्हणजे तोलून बघायचं तिला, बरोबर. ती एक शिराई घ्यायची, ती तोलून बघायची, दुसरी घ्यायची, ती तोलून बघायची, बरोबर की नाही. तर मला एक सांगा की ती जी काही शिराई आहे तर ती लक्ष्मी आहे, म्हणजे तिला लक्ष्मीचाच मान आहे त्या शिराईला. आणि तिची किंमत करणारे आपण कोण? आपण एवढे मोठे आहे का की आपण त्या लक्ष्मीची किंमत करतोय? अजिबात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आपण तिला तोलतो. अरे म्हणजे आपण कोणीही नाही तिला तोलणार, आणि की आपण तिला एकदम फुल असं तोलून वगैरे चॉईस करून आपण तिला आपल्या घरी घेऊन येऊ, असं काही नाही. शेवटी ती लक्ष्मी ठरवेल का तिला कोणाच्या घरी जायचं आहे, हे ध्यानात ठेवा. तर प्लीज म्हणजे ह्या गोष्टी खरंच करू नका की जी दिसली ना आपल्याला नजरेत ती घेऊन टाका ना, काय फरक पडतो. 5-10 रुपयाचं समजा की ठीक आहे बॉ, म्हणजे जे काही तो झाडू विकतात त्यांचा 5-10 रुपयाचा फायदा होईल, एवढंच होईल ना, आपले 5-10 रुपये जातील, एवढाच फरक पडेल ना. पण कसं असतं की कृपया म्हणजे लक्ष्मीची ना किंमत पण करू नका आणि लक्ष्मीला तोलू पण नका. खरं जी काही आणणार आहे ना समाधानाने, ठीक आहे बाबा तू 20 म्हणतोय ना, घे 20 रुपये, काय तू 21 रुपये घे, हा 1 रुपया एक्स्ट्रा घे, काय हा 21 रुपये घे. आणि चल, वर्षातून आपण एकदाच म्हणजे एकदाच आपण लक्ष्मी आणतो की नाही, तर प्लीज तिची बार्गेनिंग पण करू नका आणि तिला तोलू पण नका. म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर ठीक आहे. आणि आता बघा की आता आपल्याला की हा जो काही घरातला आपला जो झाडू असतो बघा, तर आपण काय करतो, तो झाडू म्हणजे एकदम असं कुठेही टाकून देतो आणि झाडू मारला की फेकला झाडू. तर असं करायचं नाही, तो माता लक्ष्मीचा अपमान आहे. आणि झाडू कधीही असा समोर ठेवायचा नाही की कुणीही आलं तो पटकन त्याला दिसेल, असं करायचं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, खूप जणांचा झाडू हा बाहेर असतो, घराच्या बाहेर, म्हणजे तो गॅलरीत असू द्या किंवा जी पाठीमागची जागा असेल तिथे असू द्या, तर तो पाठीमागे असतो. ते पूर्णतः चुकीचं आहे. जर तुम्ही झाडू पाठीमागे ठेवता तर मग तुमच्या घरामध्ये अलक्ष्मी असणार, कारण की तुमची लक्ष्मी बाहेर आहे तर घरात अलक्ष्मीच असणार, बरोबर की नाही. तर अशा चुका आपल्याला करायच्या नाही. कारण की झाडू हा काय करतो, आपल्या घरातली जी काही अलक्ष्मी आहे, जी काही दरिद्रता आहे, तर ती बाहेर काढण्याचं काम करतो, बरोबर ना. मग जर झाडूच घरात नसेल तर आपल्या घरात अलक्ष्मीच असणार. तर अशा चुका करायच्या नाही. आणि दुसरं म्हणजे काय की आपण खूपदा काय करतो की झाडू ना असा उलटा उभा करून ठेवतो, म्हणजे जो झाडाच्या मागे तो वरती आणि त्याचा जो दांडी आहे तर ती खाली. असा उलटा झाडू उभा करायचा नाही. एक तर त्याला झोपवून ठेवा, सरळ झाडूला असं आडवं टाकून ठेवा. झाडू आपल्याला उलटा उभा करून ठेवायचा नाही. तर बघा की म्हणजे अगदी छोट्या छोट्या चुका असतात ह्या, तर त्या म्हणजे नकळत होऊन जातात आपल्याकडून. आपण काय असं म्हणजे खूपदा काय असतं की आपल्याला माहिती नसतं, तर ह्या चुका नकळत होतात. तर म्हणजे कृपया की ह्या वर्षी तरी अशा ह्या ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत ना, तर त्या चुका ह्या वर्षी आपल्याला करायच्या नाही, आपल्या सगळ्यांनाच ह्या चुका करायच्या नाही. तर आणि हो की बघा की जो जुना झाडू असतो तर त्याचं आपल्याला काय करायचं आहे,
बरोबर ना, नवीन झाडू आणलेला तर जुना आपला झाडू खराब झालेला आहे, तर आपल्याला त्याचं काय करायचं आहे, तर त्या झाडूला आपल्याला घंटागाडीमध्ये द्यायचं नाही किंवा तो इथे तिथे असं आपल्याला फेकायचा नाही. तर त्या झाडूला आपल्याला सरळ जे काही निर्माल्य असतं बघा, की निर्माल्य जे आपण देवाचं निर्माल्य टाकतो, तर असे निर्माल्याचे खूप ठिकाणी म्हणजे कलश पण असतात, तर आपल्याला तो झाडू सरळ त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आणि बघा की वाहत्या पाण्यामध्ये पण त्याला विसर्जन करू नका, कारण की कसं असतं शेवटी पाण्याचं पण प्रदूषण होतं. तर त्या झाडूला आपल्याला निर्माल्यामध्येच टाकायचं आहे, त्याला इथं तिथं फेकून माता लक्ष्मीचा आपल्याला अपमान करायचा नाही. तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या ह्या वर्षी तरी आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत. तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया. आणि व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.